तर नमस्कार मंडळी. तर विश्वा करणार जयंत कानिटकरची कुत्र्यागत धुलाई, तर दुसरीकडे मात्र जयंत किडनॅप करणार जानूला परत एकदा. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की जानू ही परत जयंतच्या ट्रॅपमध्ये फसलेली असते, कारण की जानूने आत्तापर्यंत खूप चुका केल्या, त्यातलीच ही सगळ्यात मोठी चूक असते. कारण की बिचारा विश्वाने एवढ्या दिवस जानूला ओरडू सांगितलं होतं की त्या जयंत कानिटकरच्या नादी नको लागू, तो माणूस चांगला नाही, त्याच्यापासून लांब राहणं हेच तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण जानूला काही ऐकायचंच नव्हतं, त्याच्यामुळे जानूने काही ऐकलंच नाही आणि त्याच्यामुळे बिचाऱ्या जानूला परत एकदा आता जयंतचा बळी बनावं लागणार असतं. दुसरीकडे मात्र आता पण विश्वाला ही माहिती असते, त्याच्यामुळे जानू अचानक गायब कुठे झाली, त्याच्यामुळे विश्वास शोधाशोध घ्यायला नक्कीच सुरुवात करतो. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट की सिद्धू आणि भावनाला पण आता भयंकर असा पुरावा सापडलेला असतो, त्याच्यामुळे निलांबरीची आता काही खैर नसते. कारण की निलांबरीची धुलाई होणार याच्यात काही वादच नाही मित्रांनो. आता निलांबरीचा पर्दाफाश सगळ्यांसमोर होताना तुम्ही पुढे पाहाचालच आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आता ह्या निलांबरीला आता भावना आणि सिद्धूचे पाय धरावे लागतात. कारण की मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की निलांबरीला आता सत्ता भेटलेली असते, पण ती सत्ता कशी भेटली या सगळ्याचा शोध मात्र आपल्या सिद्धूने आणि भावनाने लावलेला असतो. त्याच्यामुळे आता निलांबरीला सिद्धू आणि भावनाचे पाय धरल्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नसतो आणि हाच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. तर एकीकडे तुम्ही पाहिले असेल की लक्ष्मी आणि श्रीनिवास हे दोघेजण देखील त्यांच्या आयुष्यात खूप खुश असतात, पण ज्यावेळेस ते खुश असतात त्याच्या ऑपोजिट म्हणजे आपल्या सिद्धू भावनाच्या आयुष्यात किंवा इकडे जानू जयंतच्या आयुष्यात काही ना काही मोठा महासंग्राम चालू असतो. कारण की तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं असेल तर आता ज्यावेळेस सिद्धू आणि भावना आनंदी असतात त्यावेळेस मात्र ह्या दळवींच्या घरात काही ना काही चालू असतं आणि ज्यावेळेस मात्र ह्या दळवींच्या घरात काही ना काही चालू असतं त्यावेळेस मात्र सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यात आनंद असतो. म्हणजेच हे पूर्ण ऑपोजिट कॉम्बिनेशन आहे यांचं. तर आता विश्वाला बिचाऱ्या त्याचे वडील काही कुठे जाऊ देत नसतात, कारण की तुम्हाला माहितीच आहे की दिग्विजय देशमुख एवढा स्ट्रिक्ट झालेला असतो. तो म्हणतो की विश्वा तू जर ह्या घराच्या बाहेर आता गेला ना तर परत तू ह्या घरामध्ये कधीच येऊ शकणार नाही. म्हणजेच मित्रांनो आपला बिचारा विश्वाला आता त्याचं घर पण सोडावं लागतं त्या जानूसाठी, पण त्याचा या सगळ्या गोष्टी करून काही फायदा पण नाही आणि उलट आता बिचाऱ्या विश्वाच्या जीवाला सगळ्यात मोठा धोका निर्माण होणार आहे मित्रांनो. कारण की जयंतने जानूला गायब करून अशा ठिकाणी घेऊन गेलेला असतो की त्या ठिकाणी कोणीच आपलं माणूस नसेल अशा ठिकाणी घेऊन गेलेला असतो आणि जयंतला जानूला परत एकदा ते सगळे प्रश्न विचारायचे असतात जे त्याने जानूने तुम्ही पाहिलंच असेल की गोव्याला गेले होते त्यावेळेस मात्र त्या क्रूजवरती सगळ्या गोष्टी घडल्या होत्या, तशाच आता परत एकदा घडण्याचे चान्सेस दिसत असतात. पण यावेळेस मात्र मित्रांनो कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. कारण की पाठीमागच्या वेळेस जानूने आता आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ते पाहून तर खूप वाईट वाटलं, पण त्याच्यानंतर ह्या जानूने येऊन परत काय केलं म्हणजे सगळ्यात मोठी माती खाल्ली. कारण की ह्या जानूला जर एवढीच अक्कल होती, सगळे पुरावे सापडले होते, परत ती जयंतकडे लग्न करून गेली आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची चूक म्हणजे हे केली की तिला सगळा भूतकाळ आठवतोय हे जयंतला आता समजलं. त्याच्यामुळे जयंत आता प्रचंड चिडलेला असतो आणि जानूने हे देखील बोललेलं असतं की ह्या जयंतची 7 जन्मच काय 7 दिवसही मला साथ नको, म्हणजे असा नवरा तिच्या आयुष्यात नको. ह्या सगळ्या गोष्टी तिला बोलायची गरज नव्हती आणि ह्या सगळ्या गोष्टीच आता जयंतला कळालेल्या असतात. त्याच्यामुळे जयंत कानिटकर आता काही शांत बसायचं ठरवत नाही. जयंत म्हणतो की एकतर जानू माझी झाली तर ठीक आहे, नाहीतर मी तिला कोणाचीच होऊन देणार नाही. आणि हा सगळा ट्रॅप बनवलेला असतो खरं तर जयंत कानिटकरने, त्यामध्ये फसलेली असती जानू आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यात परत आपला विश्वा फसतो, पण विश्वा जानूला त्या ठिकाणावरून वाचवताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. म्हणजे जयंत हा जानूला किडनॅप करून आता खूप लांब निघून गेलेला असतं घेऊन, कारण की त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जयंतला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटतील असं त्याला वाटतं. जानूचा फोन पण बंद असतो, त्याच्यामुळे विश्वा कसंबसं करत जानूने जी माहिती सांगितली होती त्या माहितीनुसार आता जानूचा आणि जयंतचा पाठलाग करत तिथे पोहोचतो आणि त्यावेळेस मात्र जयंतला आता जानूच्या तावडीतून वाचवायचं ठरवतो. आणि सगळ्यात पहिलं तर जयंत कानिटकर आता जानूसमोर पहिल्यासारखं त्याचा रौद्र अवतार दाखवणार आहे. म्हणजे ज्या प्रकारे जानूला जयंत पहिला टॉर्चर करत होता तसंच परत एकदा तुम्हाला पाहायला भेटेल की जानूला ते सगळं प्रश्न विचारतो आणि म्हणतो की का फसवलं तुम्हाला, मला A to Z प्रश्नाची उत्तर हवी आहेत आत्ताच्या आत्ता जानू. तर पुढे आपला विश्वा जाऊन त्या जानूला त्या साखळीमधून त्या ट्रॅपमधून परत एकदा वाचवतो आणि माझी एवढीच इच्छा आहे की आत्ता तरी ह्या जानूला अक्कल यायला हवी आणि तिने हे सत्य जयंतचं सगळ्या जगासमोर सांगितलं पाहिजे. नाहीतर तिने जर हे सत्य नाही सांगितलं ना तर हे सगळं आपल्या विश्वाला खूप महागात पडणार. कारण की जयंत आता एवढा चिडलेला असतो की तो आता विश्वाला मारायला पण मागे पुढे पाहणार नाही. यामध्ये बिचाऱ्या विश्वाच्या आईचा मृत्यू झाला, दुसरीकडे याच गोष्टीमुळे म्हणजे ह्या दळवींच्या जानूमुळे परत बिचाऱ्या विश्वाचा जीव जर गेला तर किती वाईट वाटेल आपल्याला. त्याच्यामुळे ह्या जानूला आता अक्कल यायला हवी आणि त्या जानूने सगळ्यांसमोर ह्या जयंतचा खरा पर्दाफाश करायला हवा आणि जर अन्यथा तिला करायचं नसेल, तिला पण त्याला शिक्षा द्यायची असेल तर त्यामध्ये बिचाऱ्या विश्वाला इन्व्हॉल्व तिने नाही केलं पाहिजे. तिने विश्वापासून आपल्या लांब राहणं हेच सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. कारण की तिला तिच्या आयुष्याचं काय करायचं ते करू द्या, पण बिचाऱ्या विश्वाच्या आयुष्याला तर काहीच झालं नाही पाहिजे. तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. भेटूया पुढच्या येणाऱ्या अपडेटमध्ये. धन्यवाद.